लालबागच्या राजाचं विसर्जन आता अंतिम टप्प्यात आलंय। समुद्राला आलेल्या भरतीमुळे विसर्जनाला विलंब झालाय। 5 तासांपासून लालबागच्या राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवरच आहे। थोड्याच वेळात या गणरायाचं विसर्जन होईल अशी अपेक्षा आहे। या संदर्भात स्कूबा डायव्हिंग करणारे सूरज वालावलकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आपण पाहतोय की लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अद्यापही संपूर्ण झालेला नाहीये। भरती असल्यामुळे कुठेतरी लालबागच्या राजाच्या मूर्तीचा पाट हा नवीन तराफ्यावरती बसवण्यात आलेला नाहीये। कुठेतरी आपण पाहतोय की जवळपास 5 ते 6 तास उलटून गेलेले आहेत। मात्र हा विलंब नेमकं कशामुळे झालेला आहे तर मात्र भरतीमुळे हा झालेला आहे। दरवर्षी राजाची मूर्ती जी आहे ती खोल समुद्रामध्ये जे आहे ते घेऊन जाऊन मात्र राजाचा विसर्जन सोहळा पार पाडण्यामध्ये त्यांचा मोठा हात असतो। सर काय सांगाल, आज खरं तर आपण पाहतोय की नवीन अत्याधुनिक हा ताफा आणण्यात आलेला आहे, मात्र राजाचा अजूनही विसर्जन सोहळा पार पडलेला नाहीये। काय नेमकं कारण असू शकतं? भरतीची वेळ आहे, पाणी जास्त असल्यामुळे राजाची मूर्तीचा पाट जो आहे तो तराफ्यावरती बसवण्यात येण्यामध्ये जो अडथळा निर्माण होतोय, नेमकं काय कारण असू शकतं? एक्झॅक्टली जो टाईम आहे ना, जो भरतीचा टाईम असतो आणि पाण्याची लेवल तराफ्याशी मिळायला पाहिजे, तरच आपण त्याला या तराफ्यावर चढू शकतो। जो समोरचा तराफा आणि तुमची मूर्ती हे एकत्र आहे ना, ते लेवलमध्ये येत नाही आणि तुम्ही म्हणतात ना वाळूमध्ये रुतण्याचं काही नसतं। एक्झॅक्टली काय त्याचं कारण झालं आहे म्हणजे टाईमचा थोडासा फरक पडला एवढंच, बाकीचं सगळं ओके होतं, क्लिअर आहे। दोन्ही सेम लेवलमध्ये घेतात, मूर्तीला चढवतात, खाली लॉक करतात, त्याचे 4 हे असतात नट, ते लॉक करतात। म्हणजे जो पाट म्हणतो, जो बसला आहे, राजा बसला आहे, त्याचा पाटला लॉक करतात आणि नंतर त्याचं विसर्जन करायला खोल समुद्रात घेऊन जातो आणि तिकडे मध्ये पाण्यामध्ये बुडून त्याला मध्ये डोक्यापर्यंत नेऊन त्याचे खाली एक नट्स असतात, ते ओपन करायला लागतात, तेव्हा तो रिलीज होतो। पण रिलीज होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये पाणी भरायला लागतं आणि नंतर तो एक टिल्ट करायला लागतो, तर सरळ राजा हा म्हणतात ना विसर्जन होऊन जातो। पुढील काही तासामध्येच आपण पाहतोय की लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।